स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी चविष्ट आणि मसालेदार अंडा बिर्याणी। ही बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे आणि तिची चव इतकी अप्रतिम लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी अंडी उकडून घ्यायची। अंडी व्यवस्थित उकडून झाली की त्यांची साल काढून बाजूला ठेवायची। त्यानंतर दावत तांदूळ स्वच्छ धुवून साधारण 20 ते 25 मिनिटे पाण्यात भिजत ठेवायचे। तांदूळ आधी भिजवल्यामुळे ते शिजताना लांब, मोकळे आणि फुलून येतात। आता आले, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र करून त्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। ही ताजी पेस्ट बिर्याणीला छान चव देते। आता अंडी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल टाकलं। तेल गरम झाले की त्यामध्ये थोडी लाल तिखट पावडर आणि हळद टाकायची। मसाले तेलामध्ये थोडेसे परतले की त्यामध्ये उकडलेली अंडी टाकायची आणि सर्व बाजूंनी हलक्या हाताने गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची। आता त्याच कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि मध्यम आचेवर परतून घ्यायचा। कांदा परतला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। यानंतर आपण तयार करून ठेवलेली आले, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आणि 2 ते 3 मिनिटे परतायची। आता बिर्याणीला अप्रतिम सुगंध येण्यासाठी खडा मसाला घालायचा। त्यानंतर 1 वाटी दही घालायचं। दही घातल्यानंतर ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धी वाटी बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं। हे सर्व मसाले एकत्र करून 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचे। आता आपण भिजत ठेवलेले तांदूळ पाण्यातून काढून या मसाल्यामध्ये घालायचे। तांदूळ तुटणार नाहीत याची काळजी घेत हलक्या हाताने मसाल्यासोबत 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचे। यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आणि सर्व मिश्रण हलक्या हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता गॅस मध्यम आचेवर ठेवून बिर्याणीला छान उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यावर त्यावर तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवायची। 1 वाफ दिल्यानंतर वरून फ्राय करून ठेवलेली अंडी व्यवस्थित ठेवायची आणि पुन्हा झाकण ठेवून आणखी 1 वाफ द्यायची। आणि तयार आहे आपल्या सर्वांची आवडती झणझणीत, मसालेदार आणि स्वादिष्ट अंडा बिर्याणी। प्रत्येक घासामध्ये मसाल्यांचा सुंदर स्वाद, मोकळे शिजलेले तांदूळ आणि फ्राय केलेल्या अंड्यांची मजा अनुभवायला मिळते। ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, कारण घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ती नक्की आवडेल। एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। आजसाठी इतकंच। पुन्हा भेटूया एका नवीन, भन्नाट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।